तुम्ही सगळ्यांनी मिळून हा निवडलात माझ्यासाठी? हो. काय काय नाव आहे याचं? सुयश. सुयश. शांत बसा. कोणी केलंय सगळं? बंटी, काय चेष्टा आहे ही? बाबा बघितलं का, लॅपटॉप विदाउट पासवर्ड मुलांच्या हातात लागेल असं ठेवलं की काय होतं? सुयशचं माकड होतं. तुम्हाला सगळ्यांना जोक वाटतोय हा? हे तुम्ही असं हसण्यावारी नेता ना, त्यामुळे शेफारलाय तो. बंटी, तुला किती वेळा सांगितलं मोठ्यांच्या वस्तूला हात नाही लावायचा म्हणून? तुला नाही कळत का? अरे प्रेमाने सांगितलं, ओरडून सांगितलं, पण तुझा निर्लज्जपणा जात नाही अजून. मी गेम खेळत होतो, तेवढ्यात एक फोटो डिलीट झाला, म्हणून रिस्क नको म्हणून मी दुसरा फोटो ठेवला. रिस्क? ए वहिनी, हे बघ मेलवर फोटो आहेतच ना, मग आपण पुन्हा डाउनलोड करूयात ना. म्हणजे राजा नेट बंद आहे सध्या, 5-6 तास तरी थांबावं लागेल ना आता. काय वाटेल ते करा, मला नका विचारू. अगं वहिनी, काय रे हा मुलगा? काय झालं जाऊबाई? काही नाही झालं. पानं घ्यायचीत ना? ईशाला भूक लागली असेल. ईशाची आई मी आहे, पण तिच्या भुकेची काळजी तुला आहे. माझं काही चुकत असेल ना तर स्पष्टपणे सांगा मला तसं. उमा, अगं इतकं का मनाला लावून घेतेस? पोरांचा पोरकटपणा होता तो. आणि तूच मला नेहमी सांगतेस ना की ईशा मनातल्या बऱ्याच गोष्टी माझ्यापेक्षा तुला सांगते म्हणून. मग आत्ता काय झालं एवढं? आणि तुला सांगू का, मला मुलगा खूप आवडलाय. मलाच नाही, सगळ्यांना आवडलाय. चल आधी माय बरोबर ये इकडे, ये इकडे चल. सॉरी म्हणायचं पटकन. सॉरी. आणि म्हण परत मोठ्यांच्या वस्तूंना हात लावणार नाही. आई रक्ताची शपथ नाही लावणार परत हात. पण फक्त दिवाळीत एक नवीन लॅपटॉप घेऊन द्याल ना? असं काय बघतायत सगळे? देणार आहात ना? नाही, फटके देणार आहेत. पोळ पडवून काढते ना याला. हॅलो, कुठे आहेस तू? मी वाट बघते तुझी. तू येणारच ना? ऍक्च्युली ना मला एक खूप अर्जंट काम आलं, त्यामुळे आजचा प्लॅन कॅन्सल करावा लागतोय. ओ नो. मग माझ्या ड्राफ्टचं? अरे म्हणजे मी खायची तयारी पण करून ठेवली आहे ना. काय करू आता? तो सूट ड्राफ्ट करावाच लागेल आज. पण सर पण नाहीयेत. मला इतकं टेन्शन आलंय ना. उद्या कोर्टात फाईल करून स्टे आणायचा आहे, आणि त्या फ्लॅटला डिमॉलिशनची नोटीस पण आली आहे पीएमसी कडनं. तू एक काम कर ना, तू मला एक बेसिक ड्राफ्ट मेल कर, मी तुला त्यात चेंजेस करून फायनल ड्राफ्ट पाठवतो. मग तू प्रिंट आउट कर आणि फाईल कर. हा ठीक आहे ठीक आहे, मी तसं करते. पण तू काय येत नाहीयेस? अगं फारच अर्जंट काम आलं ग मला. किंवा तू
ईशाला सांग ना करायला. ईशा ती म्हणते तुझं काम तूच कर. ती गेली बाहेर. कुठे गेली आहे ती? अरे तिला कुणाचा तरी फोन आला होता, लगेच उड्या मारत गेली. कुणाचा फोन आला होता? काय माहिती, पण पहिल्यांदाच इतकी एक्साइट झाली होती. हा, मी विचारलं तिला कुणाचा फोन आहे, तर म्हणाली तो आलाय तो आलाय. खूपच एक्साइट झाली होती. हो का? का रे? नाही नाही काय नाही, सहज सहज. ए पण ते ड्राफ्टचं नक्की बघशील ना? हा हा बघतो बघतो बघ. तो आलाय काय? कोण आहे हा? तो कोण आहे तो? खूप अवघड आहे, मी नाही करणार बाबा. ए जा, मला तो आधी ती ईशाताई आणि मी खेळतो. बास पुरे, भांडणं नकोय. ओके मी खेळते. किती शब्द आहेत? 3 3 3. ए बोललो का ना डुक्कर. ए भांडायचं नाही, आम्ही भांडला तर निघून जाईन आता अशीच. ए तू दिवाळीपर्यंत इथे माहिती आहे आम्हाला. अगं पण हिंदी आहे का मराठी आहे? इंग्लिश मराठी हिंदी हिंदी. काय कोण हिरो कोण आहे काय आठवते का? हे काय फेटा पागोट काय करते? शाहरुख खान. असं काय शाहरुख असं काय? मेहुणामध्ये नाही का तो असं? शाहरुखचा पिक्चर आहे. हा ध्यान पद्मासन लावलंयस? साधू बाबा नाही. ओम 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 शांती ओम. ओम शांती ओम. करेक्ट शांती ओम. येस येस. ए ओळखलं आम्ही ओळखलं. ए भांटाड्या ओळखलं आम्ही. ओम ओम ओम. मी आत्ता आले. मी आलेच. अगं दीदू जाऊ दे, आपण दुसरं करू. हा ओम दादा, हा ये आत ये. ओम दादा तुमची रूम किती छान आहे, किती फ्रेश वाटतंय इथे. थँक्यू. सॉरी मी सांगायचं विसरले, आजींनी तुम्हाला जेवायला बोलवलंय, त्या पोथी वाचतायत ना म्हणून मला पाठवलं. मला भूक नाहीये. बर सांगते मी तसं. ओम दादा तुम्हाला बरं वाटतंय ना? नाही सकाळपासून जेवला नाहीयेत म्हणून. नाही नाही बरं आहे मी, आणि मी उपाशी जगणाऱ्यांपैकी नाहीये. डोंट वरी, मी जरा कामात आहे, आपण नंतर बोलूया. आता बोल. अरे काय झालं, गडबडीमध्ये मी तुला फोन करायचे विसरूनच गेले. घरी आल्यानंतर ना असंच होतं, घरातल्या सगळ्यांशी बोलण्यात इतका वेळ जातो, महत्वाची सगळी कामं बाजूला राहतात. घरी म्हणजे कुठे आहेस तू? घरी म्हणजे घरी, माझ्या गावच्या घरी. अरे इतकी धावत पळत अर्जंटली आले, म्हणजे एक्साइटमेंट मध्ये, की अश्विनीला सुद्धा बोलायचं राहून गेलं. अच्छा, कशी गेलीस? कशी गेलीस म्हणजे काय, घरी जायला निमित्त कशाला लागतंय. माझ्या मनात येतं ना तेव्हा उठते आणि निघते मी. आणि कशी गेलीस म्हणजे कोणाबरोबर? का? नाही तसं काही नाही, म्हणजे मला आज भासच झाला ना. मी अगदीच तुझ्यासारखी कोणीतरी मला बाईकवरनं जाताना दिसली. कोणीतरी होता मुलगा समोर, बाईक चालवत, हेल्मेट होतं
मला दिसलं नाही, कळलं नाही मला. सो एक मिनिट, भास नाही ती मीच होते. काय झालं, आदित्य दादा ना काहीतरी कामासाठी म्हणून आला होता पुण्याला, तर अचानक आला मला पिकअप करायला आणि मला घेऊनच आला इथे. दादा, आदित्य दादा, मग ठीक आहे. काय? म्हणजे सेफ ना, दादा बरोबर तू गेलीस सो मग काही प्रॉब्लेम नाही. मग ठीक आहे म्हणून म्हटलं मग ठीक आहे. काही नाही अगं, मी सहज आलो होतो. अश्विनी म्हणाली की काही तिला काम आहे, ड्राफ्टिंग वगैरे करायचं आहे, म्हणून आलो होतो घरी. ओ, तू येऊन गेलास का? ईशा ताई लवकर ये ना खेळायला. ए बरं ऐक ना, ओ मी आता ठेवू का फोन, मला हाका मारताय ती पोरं. मी नंतर करू तुला प्लीज. नो इश्यूज, नो इश्यूज, नो इश्यूज. यू कॅरी ऑन, टेक केअर. फ्री झालीस की कर मग फोन. ओके, नक्की नक्की करते. बाय 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 बाय. ओके बाय 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 बाय. बायची रेल्वे गाडी. नो इश्यूज, नो इश्यूज. आदित्य दादा वेडा. ओम दादा, कुणीतरी राऊत म्हणून आलेत तुम्हाला भेटायला. शेजारी राहतात सांगतायत. हो, राऊत काका आलोच. अरे राऊत काका, तुम्ही उभे का? बसा ना, चहा घेणार थोडा थोडा. मी पण घेतो. धनश्री प्लीज चहा करशील आमच्यासाठी? ओम, मी इथे चहा घ्यायला आलेलो नाही. मला वाटत होतं आपल्या सोसायटीमध्ये बरी लोक राहतात. बापरे, काकांचं डोकं फारच गरम झालेलं दिसतंय. धनश्री चहा कॅन्सल, थंड घे. मला थंड सुद्धा नकोय. गेल्या बऱ्याच दिवसापासून बघतोय तुमच्याकडे बरीच कोण कोण लोक येत आहेत. आपली सोसायटी ही रेसिडेन्शियल सोसायटी आहे. इथल्या बंगलेधारकांना त्याचा कमर्शियल वापर करता येणार नाही असं आपल्या बायलॉज मध्ये म्हटलेलं आहे. अगदी बरोबर. कोण करत आहे कमर्शियल वापर? तुम्ही करताय. अहो, विना परवाना तुम्ही भाडे करू ठेवलेत. भाडे करू कसले? चोर आहेत, चोर. धनश्री, थंड सुद्धा कॅन्सल कर, कारण आता काका लगेच निघताय. तुम्ही वयाने खूप मोठे आहात, त्यामुळे मी तुमचा फक्त एवढाच अपमान करू शकतो. तुम्ही आता बेसलेस बोलताय. बेसलेस? मला जे आठवते त्याप्रमाणे गेली कित्येक वर्षापासून तुम्ही इथे एकटेच राहताय. आता ही मुलगी आली, हिच्या बरोबरीने अजून 3 जण आलेत आणि त्यांचा इतिहास फार काही चांगला नाही हेही आमच्या कानावर आलेलं आहे. आणि त्यातून तो तुमचा माणूस लाल शर्ट आणि पॅन्ट घालणारा, तो आमच्या बंगल्याभोवती घोटाळताना आम्ही पाहिलंय. हे बघा, आमच्या बंगल्यामध्ये सध्या रंगकाम चालू आहे, त्यामुळे आमचं काही सामान आम्ही आमच्या कंपाऊंडमध्ये ठेवलेलं आहे. तुमचे डिटेल्स ऐकण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही. मॅडम खूप काम आहेत. तुम्हाला ऐकावं लागेल, कारण तुमच्या त्या माणसाने पितळ्याची भरलेली 2 पोती तिथून पळवलेली आहेत. व्हॉट नॉनसेन्स. तुम्ही आता काय वाटेल ते बोलताय. मला पूर्ण कळतंय मी काय बोलतोय ते. मी आता सोसायटीच्या चेअरमनला भेटणार आहे आणि त्याला मीटिंग घ्यायला सांगणार आहे. तिथे तुम्हाला जाब द्यावा लागेल. कशातून माझ्याच माणसाने ती चोरली आहेत? माइंड युअर लँग्वेज. आणि एक मिनिट, माझ्या घरात कुणी राहायचं आणि कुणी राहायचं नाही हे मी ठरवणार. मी या घराचा मालक आहे. त्या माझ्या पर्सनल गोष्टींची तुमचा आणि या सोसायटीचा काहीही संबंध नाहीये. तेव्हा नीट राहायचं. तुम्ही माझ्या माणसांवर डायरेक्ट आरोप करताय. मी अब्रू नुकसानीचा दावा ठोकू शकतो तुमच्यावर. नाही, मी आता तुम्हाला कोर्टात खेचेनच. तयार राहा. एवढं तुम्हाला त्यांचा पुळका वाटत असेल तर बोलवा ना त्यांना. होऊन जाऊ देत ना समोरासमोर काय ते. दत्ताराम भाऊ. ओम दादा, दत्ताराम काका आत्ता इथे होते पण गेले. ते कुठे गेले? गेले, पळाले. अहो, जर चोरी केली नाही तर थांबले का नाहीत? बस बस. मी तुम्हाला इथून हाकलून देण्याच्या आधी निघा. जातोय मी, पण मी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करणार आहे. तिथं काय ते आपण बोलू.
ओम्या काय काय काम लावतायत राव, काम करत नाही होय. आणखी मंडई आणली होती होय बाई, ठीक आहे सगळी भाजी मंडई उचलून आणली हा, अंडी आहे दूध आहे. आता म्हणायचं नाही काका काम करत नाही म्हणून ना, पाणी घेऊन यायचं. पाणी आणा की राव. इतना सन्नाटा क्यों है भाई? काय हो गोरी, एवढा मोठा ड्रॅमॅटिक पॉज काय झालंय काय हा? रणजित भाऊ, ते आपल्या शेजारचे राऊत काका आहे ना, हा. ते म्हणले दत्ताराम भाऊंनी त्यांच्या घरी चोरी केली. काय फालतूपणा आहे हा गुरुजी हा? मी आत्ताच आलो, मला आत्ताच कळले. हो, दत्ताराम काका होते तिथे उभे, पण नंतर ते निघून गेले. मग गेले कुठं, कुठं गेले? मला नाही माहिती. कुठं गेला राव? आणि ओम्या तू होताच नाही तर तू त्यांना जाऊ दिलंस तिथून? त्यांनी ते सगळं ऐकलं होतं तर ते तिथून निघून का गेले? म्हणजे तुलाही असं वाटतं की त्यांनी चोरी केली? माझं म्हणणं नाहीये त्यांनी चोरी केली. प्लीज तू गैरसमज करून घेऊ नकोस. माझ्यासाठी हा इश्यू आहे की जर त्यांनी चोरी केली नसेल तर त्यांनी समोर यायला नको होतं का? ओम्या मला आश्चर्य वाटते राव तुझं. अरे कोण, कुठला कोण तो राव, तो येऊन तुला काय वाटेल ते सांगतो आणि तो विश्वास ठेवतोस. आणि ज्या माणसाबद्दल तू बोलतो त्याचं म्हणणं ऐकूनच घेतोयस. जयला राव, जया गोरकी बाबा. काके थांब, काके थांब. तू आता गोष्टी आणखीन कॉम्प्लिकेट करणार नाहीयेस हा? मग काय दत्ताराम भाऊला जाऊन द्यायचं? जाऊ दे ते कुठं पण. येतील येतील ते, डोकं शांत झालं की येतील. आणि तुम्ही प्लीज आता जरा शांत राहा, त्रास देऊ नका मला. मला ना आता काही समजेनासच झालंय. ओम भाऊ, तुम्हाला आमच्यामुळे त्रास होत असेल तर तसं सांगा, आम्ही बघू आमची सोय कुठेतरी. आणि ओम्या, मी पण जर जड होत असेल ना तुला तसं सांगायचं, आपण जाईल निघून इथून. अरे अरे तुम्ही मला कोणी जड होत नाही आहात. उगाच मला टार्गेट नका करू. हा बोल ईशा. आता बोल, कसा आहेस? ठीक आहे. काय झालंय, असा काय येतो तुझा आवाज? अगं काय नाही, आजची पोथी वाचते ना म्हणून जरा हळू बोलतोय. जेवण झालं? हो हो. आमच्याकडे लोक आईस्क्रीम खातात. ग्रेट. सॉलिड कल्ला ऐकू येत असेल ना? तुमच्याकडे होतं की नाही असं सगळं? हो ना, आता चांगलाच कल्ला झाला आमच्याकडे. काही नाही, त्या सगळ्या आवाजात तुझा आवाज ऐकू येणार नाही म्हणून जरा बाहेर येऊन बोलतोय. आमच्याकडे माहितीये का, फारच प्रस्थ आहे आईस्क्रीम वगैरे खाण्याचं सगळं. आमच्याकडे कधी कधी मलाच कळत नाही काय चाललंय. म्हणजे नाही काही नाही.
बरं मी ठेवू फोन आता, मी जरा सगळ्यांमध्ये जाते पटकन. टेक केअर, बाय. बाय.